हाय एव्हरीवन. मला असं वाटलं आज मी व्लॉग करायलाच पाहिजे कारण खूप दिवसापासून स्टार्ट नाही केलं आहे काहीच. आणि अभिषेक पण बाहेर गेलेला होता खूप कालपासून, तो आता आज येईल. आणि मला असं विचार आला की आज मी स्टार्ट करावं आणि मी जेवण बघा किती मस्त करते. सो मला हे अभिषेकला दाखवायचं आहे. आता तो येईल, तो आलेला आहे जवळ, मी आत्ता त्याला कॉल केला होता. पण मला त्याची रिॲक्शन बघायची आहे. तो नक्की म्हणणार आहे की अच्छा तू माझ्याशिवाय जेवली ना, कारण मी त्याला नेहमी अशी म्हणते. म्हणून तो पण आज मला नक्कीच म्हणणार आहे. सो आणि ॲक्च्युली मला आता थोडा वेळ होता ऑफिसमधनं, म्हणजे ब्रेक घेतला मी, लंच ब्रेक. आणि मग नंतर भरपूर काम आहे. इतक्यात आम्ही नागपूरला आलो. आम्ही 2 लग्न आम्हाला इकडे अटेंड करायचे आहे. सो मी सांगत होती की आम्हाला 2 लग्न इकडे अटेंड करायचे होते नागपूरला येऊन. दोन्ही फ्रेंड्सचे होते. एक लग्न झालेलं आहे ऑलरेडी, त्यात आम्ही ही बघ घामाने भरलेली कारण हिने जेवण बनवलंय. तर त्यातलं एक लग्न झालेलं आहे, फ्रेंडचं लग्न, दोन्ही फ्रेंडचे लग्न आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही रायपूर गेलो. मी तिकडे व्हिडिओज पण बनवले, पण काही व्हिडिओजच्या क्लिप्स मला नाही माहिती कशा डिलीट झाल्या, कुठे गेल्या, काय झाल्या. पण त्याचा अर्धाच व्लॉग झाला आहे. सो मी बघेन, ते टाकेल, पुढे टाकेल. आणि आता नेक्स्ट लग्न आहे ज्याच्यासाठी आम्ही खूप जास्त एन्जॉय करतो आहे. म्हणजे रोज डान्स प्रॅक्टिस, मग ड्रेसेस. मी काल मार्केट गेली, मला तो पण ब्लॉग बनवायचा होता कारण मी भरपूर काही गोष्टी घेतल्या, पण खूप जास्त म्हणजे टाईम इतका कमी आहे कारण रोज ऑफिस करून मग नंतर ते सगळं मॅनेज करणं थोडंसं डिफिकल्ट होतं आहे. म्हणून मग मी विचार केला की मी घेऊन येते सगळं मार्केटमधनं आणि मी नंतर तुम्हाला दाखवेन, कारण मला त्याचा रेफरन्स पण द्यायचा आहे. खूप सुंदर गोष्टी मिळतात आहे आणि म्हणून मग मी ते सगळं तुम्हाला शेअर करणार आहे. त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे, लोकेशन्स देणार आहे. सो ते सगळं पण दाखवेन, ते सगळं डिटेल्स तुम्हाला सांगेन. आणि आता मी बस अभिषेकची वाट बघत आहे. तो काल त्याच्या फ्रेंड्ससोबत बाहेर गेलेला आणि तो पण काहीतरी खूप जास्त मजा करून येत आहे. तर आय डोंट नो तो जेवणार आहे आत्ता लगेच की नाही, पण मला थोडा ब्रेक होता म्हणून मग मी आता विचार केला मी आत्ता जेवून घेते. आणि गरम पालक पुरी, मेथी बटाट्याची भाजी, हे सगळं मी आता खाते. आणि आय होप की मी जेवता अभिषेक आला पाहिजे, म्हणजे तो मला विचारेन आणि मग त्याला मी असं म्हणणार की तू नव्हता म्हणून मग मी आता जेवली. जो मला हातात फोन पकडता येत नाही आहे, स्टँड पण मी लावलेलं नाही आहे. सो मी आता जेवण करते फटाफट. मग मी ट्राय करेन आज मी तुम्हाला थोडंसं जे काही मी ड्रेसेस वगैरे जिथनं घेतले किंवा जे मी स्क्रॅचपासनं ड्रेसेस बनवले, मला फोन पकडता येत नाही जेवता. सो जे काही इन्फॉर्मेशन आहे ते मी ट्राय करेन की आज सांगेल किंवा ट्राय करेन, काहीतरी जसं जमलं तसं करेन. आणि मग थोड्या वेळात भेटू अभिषेक आल्यावर. बाय. बिना आंघोळी चालला तू वापस? आंघोळ सगळ्यात पहिले मी केली 8 वाजता उठून. जम्मू जेवणार का? नाही बाबा. आणि मी नाईस एकटी जेवली ना, ठीक आहे. कोण तर विचारलं नाही. आता स्टार्ट झालंय. हॅलो काय कुठे गेला होती सांग? मी गेलो होतो बेंच ट्रिपला. बॉईज ट्रिप की फाईस ट्रिप? ट्रिप. आणि काय केलं? खूप काही खाल्लं आम्ही, खूप काही मस्त ठोसून आले सगळं मस्त पैकी. ठुसणं सुरू होतं काल रात्री, आज सकाळी अजून एकदा दोन वेळा. लंच पण करून आले का? नाही, लंच नाही, ब्रेकफास्ट आम्ही 2 वेळा केला. एक 8 वाजताचा ब्रेकफास्ट, एक 10 वाजताचा ब्रेकफास्ट. 2 वेळा ब्रेकफास्ट? येस, सेम गोष्टी. म्हणजे ते मल्टिपल टाइम थोडं. कालचं डिनर पण 2 वेळाचं होतं आमचं. एक 8:30 वाजताची बॅच अटेंड केली आम्ही आणि मग एक 10:30 वाजताची बॅच अटेंड केली. इतकं कोणत्या पोटात टाकलं? इधर गया है वो, अभी वो इधर से और किधर जाएगा. यो छान होतं रिसॉर्ट.
मजा आली. मागच्या वेळेसपेक्षा बेटर होतं इन्फिनिटी पेक्षा. कोणतं मागच्या वेळेस म्हणजे तुझ्या वेळेस गेलेले? इन्फिनिटी पेक्षा रिसॉर्ट बर्थडेच्या. ओके आपण जे गेलो होतो त्यावेळेस बुकिंग करताना सेकंड शॉर्टलिस्टेड हाच होता, पण याला कॅन्सल करून आपण तिकडे गेलो. पण हा बेस्ट होता. बेस्ट. आम्ही खूपदा गेलोय. आणि मला तिथे भरपूर रिसॉर्ट्स गेलोय आम्ही. ससा भेटला. ससा. अरे हा, ससा. तो फोटो टाकेन मी असं पकडलं, पाळाकन दिली, चालला गेला. मी ह्याच्यात फोटो टाकेन. तो इकडे जागा ठेवते, इथे फोटो. येस, खूप मस्त फोटो आला. ससा. आता तू काय करणार? तुझं ऑफिस आहे ना? चला रे बाबा, लॉगिन आहे. ओ गॉड, अचानक मी म्हंटल म्हणून ऑफिस आठवलं तुला? ऑफिस. अरे कार मधून लॉग इन केलं होतं मी अर्धा वेळ. आता चालूचा लॅपटॉप बघ. ठीक आहे, चल मग याला सध्या पुरतं एंड कर, नंतर मग कंटिन्यू करू. कर, तू एंड कर. बाय गाईस, आता मी परत लंच करणार थोड्या वेळात. बाय बाय. नुसतं खाणार. आणि घरी पण पुऱ्या बनलेल्या, पालक पुरी. सो आता आम्ही मी लंच केलेलं आहे. आता हा करेल थोड्या वेळाने, आणि मग आम्ही ऑफिसचं काम करू, आणि मग नंतर पुन्हा भेटू. बाय. हाय, माझा थोडा आवाज कमी येणार आहे. आणि आता आम्ही डिसाईड केलं आहे की आता आम्ही मराठीतच ब्लॉग बनवू, कारण की ते सोपी जातं. म्हणजे जसं आता आम्ही इकडे आलो, मी पुण्यावरनं आता नागपूरला येऊन मला वाटतं 2 वीक झाले, पण आमच्या घरचे लोक सगळे मराठीत बोलतात. सो मग थोडं डिफिकल्ट होऊन चाललं आहे. म्हणजे असं थोडं इंटरॅक्ट करायला वगैरे मजा नाही येत. सो काय झालं ना, माझे व्लॉग्स एकदम कमी होऊन गेले, किंवा कमी म्हणण्यापेक्षा माझ्याकडे व्लॉग्स आहे, बनवून रेडी आहे, सगळं आहे, पण मला ते टाकायचे नाही. म्हणजे माझी इच्छा नाही होत आहे ते टाकायची. सो मग मी विचार केला की चला नवीनच काहीतरी कॉन्टेंट बनवू. आणि आता माझ्याकडे खूप काही मस्त गोष्टी आहे, सो त्या पण मला रेकॉर्ड करून ठेवायच्या स्वतःसाठी. म्हणून मग मी विचार केला की मराठीतच व्लॉग बनवायला जास्त चांगलं वाटेल. आणि म्हणून मी आज डिसाईड केलं आणि आजच व्लॉग सुरू केला. आणि जो आपला मध्ये आता दुपारी व्लॉग जो थांबलेला, आणि मग त्याच्यासाठी आणि मी खूप बोलते, पण जास्त बोलेल आता, पण असं नाही होणार. झालंय. हा अभिषेक इकडे, त्याचा कॉल सुरू आहे ॲक्च्युली ऑफिसचा, आणि मी खूप वेळापासून वेट करत होती की ह्याचा कॉल संपेन. याचा कॉल सुरू होऊन मला वाटतं 1 ते 1.5 तास झाला असेल आता. मग माझं पण ऑफिस झालं, आणि मी वेट करत होती की ह्याचा कॉल जर झाला तर मग आम्ही म्हणजे मी जे मगाशी बोलली होती की नाही, मला आठवत नाही आता, पण मला ते करायचं म्हणजे मला ते सांगायचं होतं जिथनं मी माझे ड्रेसेस वगैरे सगळं काही घेतलं आहे. आणि अभिषेकचं पण आम्ही कुर्ता वगैरे बनवला आहे. म्हणजे मी त्याला जबरदस्ती बनवायला लावला, पण तो खूप मस्त बनला. अच्छा, इकडनं खूप सुंदर लाईट येत आहे. मी दाखवते कशाचा लाईट आहे हा. म्हणजे हा तसं तर बाल्कनीचे लाईट्स आहे, आणि परत एक इथे लाईट आहे, तो पण मी दाखवते. आणि काय बोलत होती मी? हां, तर तो अभिषेकचा कुर्ता पण खूप छान बनला आहे, आणि माझा ड्रेस पण खूप सुंदर बनला आहे. सो जमलं तर मी कुठेतरी फोटो किंवा रील वगैरे टाकणार मी त्याच्यावर. मी घालून वगैरे सगळं झालं आहे. आणि आय गेस मी सांगितलं आहे की मागच्या एका फ्रेंडच्या लग्नाला आम्ही जाऊन आलेलो ऑलरेडी. ते रायपूरला होतं, आणि मी तिकडे मस्त रेकॉर्ड वगैरे सगळं केलं. पण मला नाही माहीत त्याच्या अर्ध्या क्लिप्स काय डिलीट झाल्या आहे की रेकॉर्डच नाही झाल्या की काय झालं, काय आयडिया नाही. म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं तेव्हा. आणि जेव्हा आता मग मी एडिट करायला घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे अर्ध्याच क्लिप्स आहे. पण मी ट्राय करेन की त्याच्यातलं सगळं प्रॉपर कॉन्टेंट काढून, म्हणजे मला ना तो व्हिडिओ ॲक्च्युली थोडा जास्त एडिट करावं लागेल, कारण की माझ्याकडे त्या क्लिप्स थोड्या अशा मर्ज आहे, म्हणजे इकडे तिकडे तर म्हणून मग मला ते एडिट करावं लागेल. आणि मी ट्राय करते की व्हिडिओ असे बनवायचे ज्याला जास्त एडिट करायची गरजच नाही पडली पाहिजे. म्हणजे जसं आपण नॉर्मल बोलत आहे तो म्हणजे व्हिडिओ, कारण असं जर व्लॉग्स बनवायचे तर व्लॉग्स असे नॉर्मल असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि एडिट करायला ॲक्च्युली खूप वेळ जातो, सो मला तेवढा वेळ देताही येत नाही. म्हणजे तेवढा वेळ माझ्याजवळ पुरतच नाही भरपूरदा, असं होतं. आणि म्हणून मग मला असं आहे की कंटिन्युअस
सिम्पली असं बोलत किंवा जे काही करत आहे आपण ते दाखवायचं, असं थोडं थोडं तुटक तुटक नको, म्हणजे एडिट करायला पण जास्त प्रॉब्लेम जाणार नाही आणि तो ब्लॉग असा छान बनेल, कंटिन्युशनमध्ये छान बनेल. सो त्याचं काही काम झालेलं नाही म्हणून मग मी ते आता दाखवत नाही, मी ते नेक्स्ट वगैरे ब्लॉगमध्ये दाखवणार. आणि आमचं जेवण पण व्हायचं आणि ह्याच्यानंतर थोड्या वेळानंतर आम्हाला जायचं आहे आमच्या दुसऱ्या एका फ्रेंडकडे, ज्याचं आता लग्न आहे नेक्स्ट वीकमध्ये, आणि त्याच्या लग्नासाठी आम्ही डान्स पण करणार आहे. मला डान्स नाही येत, म्हणजे मला येतो डान्स करता, पण मला एवढं छान नाही येत. एवढं छानची पण गोष्ट आहे, मला ॲक्च्युली खूपच कुंचुम मला डान्स येतो. म्हणजे मी तिथे शिकायला चालली आहे लिटरली. तर तिकडे फ्रेंड्स वगैरे राहणार आणि सगळे एन्जॉय करू. सो ते पण मी दाखवेन, ट्राय करेल, कारण की त्यांची पूर्ण फॅमिली राहणार आहे आणि मला नाही माहीत, मला जर ऑकवर्ड वाटलं तर मी रेकॉर्ड नाही करू शकणार, पण तरी मी असं थोडंसं रेकॉर्ड वगैरे करणार. माहिती नाही म्हणजे किती वेळ प्रॅक्टिस करू, भरपूर वेळ असाच चालला जातो. फ्रेंड्स असलो की खूप वेळ आमचा चालला जातो आणि मग प्रॅक्टिस वगैरे करू आणि मग घरी येऊ, झोपून जाऊ, सगळं करू. आता मी तुम्हाला माझी बाल्कनी दाखवते कशी वाटते. हे सगळे झाडं लागलेले आहे आणि हे गुलाबाचं झाड लागलं आहे, इथे 2 गुलाब लागले आहे, पण मी आता हात लावून दाखवणार नाही कारण रात्र आहे. आणि ह्याचा तो लाईट आहे, हा दिवाळीला आम्ही इतका मोठा आकाश दिवा घेतला होता, खूप मोठा आहे तो ॲक्च्युली. कसं दाखवू असं, हां, पण असं लक्षात नाही येत, असं व्हिडिओमध्ये लक्षात नाही येत. ओ सॉरी, माझा आवाज पण तुम्हाला कदाचित खूप कमी येत असेल कारण त्याचा कॉल पण सुरू आहे म्हणून मी थोडं हळू बोलत आहे. आणि मी मेन म्हणजे बाल्कनीत आहे, त्याच्यामुळे कदाचित खूप बाहेरचा पण आवाज असू शकतो. पण प्लीज आम्हाला सांगा की आम्ही काय काय करायला पाहिजे. म्हणजे मला असं व्हिडिओ ब्लॉग्स वगैरे बनवायची खूप जास्त इच्छा आहे आणि आम्ही खूप ट्राय करत आहे, पण असं ना मजावालं अजूनपर्यंत सीन म्हणजे जमत नाही आहे. मजावालं म्हणजे जे होतं आहे तेच दाखवणार, पण थोडंसं मला आय गेस थोडासा वेळ लागेल. पण तोपर्यंत तुम्हाला हे ब्लॉग्स कसे वाटतात आहे आणि अजून आम्ही काय करायला पाहिजे वगैरे सांगा. आणि आता हा आकाशकंदील बघा खूप मोठा आहे ॲक्च्युली, हा खूपच मोठा आहे, म्हणजे एवढा या हातापासनं तर हा एवढा आहे. सॉरी, हे बघा इकडे कूलर ठेवला, कूलरची जेवढी साईज आहे तेवढा तो आकाशकंदील आहे आमचा. सो असा काही आहे. आणि आता आम्ही जेवण करू, अभिचा कॉल झाला पटकन आणि मग तिकडे जाऊ, ते पण दाखवेन.